नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत आणि ती म्हणजे घटनाक्रम. मैत्री बालमनाशी या मार्गदर्शक पुस्तिकेच्या 29व्या प्रकरणावर आधारित हा भाग आहे, जो मुलांच्या विकासातील एका अत्यंत मूलभूत कौशल्यावर प्रकाश टाकेल. चला तर मग सुरुवात करूया. बरं, आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी घटनाक्रम म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग वेगवेगळ्या वयोगटाप्रमाणे आपला दृष्टिकोन कसा असायला हवा ते पाहू. आपण 3 गटांवर खास लक्ष देणार आहोत. आणि हो, सगळ्यात शेवटी या सगळ्याचा मुलांना नक्की काय फायदा होतो तेही बघूया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. कोणत्याही गोष्टीचा पाया मजबूत असणं गरजेचं असतं, नाही का? म्हणून आधी हे समजून घेऊ की हा घटनाक्रम म्हणजे नेमकं काय आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर घटनाक्रम म्हणजे गोष्टी कोणत्या क्रमाने घडतात हे समजणं. म्हणजे आधी हे झालं आणि मग ते झालं, इतकं सोपं. आणि हेच तर मुलांच्या तार्किक विचारांचा म्हणजे लॉजिकल थिंकिंगचा पाया आहे. यातूनच त्यांना रोजची कामं कशी करायची हे कळतं आणि हळूहळू वेळेची समज यायला लागते. आता हे तर आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक मूल वेगळं असतं, त्यांच्या शिकण्याची पद्धती वेगळी असते. तर मग मुलांचं वय जसं वाढतं तसं त्यांना ही गोष्ट शिकवण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलायला हवा, चला ते पाहूया. हा तक्ता बघा, इथे खूपच छान माहिती दिली आहे. इथे तिन्ही वयोगटांची तुलना केली आहे. म्हणजे बघा, 3 वर्षांचं मूल जिथे फक्त 3 कार्ड्सचा क्रम लावतं, तिथपासून ते 5 वर्षांचं मूल पूर्ण गोष्ट सांगण्यापर्यंत कसं पोचतं हे दाखवलं आहे. आणि हो, यात ताईची म्हणजे शिक्षकाची भूमिका आणि मुलांचा सहभाग कसा हळूहळू वाढत जातो हे पण एकदम स्पष्ट दिसतंय. चला, आता आपण पहिल्या गटाबद्दल बोलूया. हे आहेत आपले छोटे सुरुवात करणारे, म्हणजे 3 ते 4 वर्षांची मुलं. ह्या वयात त्यांना अगदी सोप्या रोजच्या गोष्टींमधून घटनाक्रम कसा शिकवायचा ते बघूया. यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे चित्रांची कार्ड्स वापरणं. फक्त 3 सोप्या पायऱ्या, जसं की सकाळची तयारी. पहिलं कार्ड दात घासणे, दुसरं अंघोळ करणे आणि तिसरं कपडे घालणे. सोपं आहे ना? आणि मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी हा एक साधा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आधी काय करतो आपण असं विचारल्यावर त्यांना आठवावं लागतं, विचार करावा लागतो आणि खरं तर हीच तर त्यांच्या लॉजिकल थिंकिंगची खरी सुरुवात असते. चला, आता एक खरी खरी ॲक्टिव्हिटी बघूया. नाव आहे हात धुण्याची जादू. हात धुताना मुलांना विचारायचं, चला आधी काय? बरोबर, हात ओले करायचे. मग काय? साबण लावायचा आणि सगळ्यात शेवटी पाण्याने स्वच्छ धुवायचे. बघा किती सोप्या पद्धतीने आपण रोजच्या क्रियेतून शिकवू शकतो. ओके, आता वळूया पुढच्या गटाकडे. हे आहेत आपले क्रम लावणारे, म्हणजे 4 ते 5 वर्षांची मुलं. इथे आपण गोष्टी थोड्या पुढे नेणार आहोत, क्रम थोडा मोठा करणार आहोत आणि काही नवीन शब्दही शिकणार आहोत. आता या गटासाठीची ॲक्टिव्हिटी थोडी मोठी आहे. 3 नाही तर तब्बल 5 पायऱ्या. यामध्ये जवळपास सकाळपासून संध्याकाळपर्यंतची कामं आहेत, त्यामुळे मुलांना त्यांच्या दिवसाचा जास्त मोठा भाग आठवून त्याचा क्रम लावावा लागतो. आणि हो, या वयात आधी आणि नंतर हे शब्द वापरणं खूपच महत्त्वाचं आहे. हे शब्द त्यांना क्रम समजायला खूप मदत करतात. यामुळे काय होतं की ही संकल्पना त्यांच्या डोक्यात एकदम फिट बसते. या वयोगटासाठी आणखी एक मस्त ॲक्टिव्हिटी आहे स्वयंपाकघरातली. पोळी कशी बनते? आई किंवा बाबा जेव्हा पोळी बनवत असतील तेव्हा मुलांना बाजूला उभं करून दाखवायचं. बघा, आधी पीठ घेतलं, मग त्यात पाणी घालून मळलं, नंतर लाटलं आणि शेवटी भाजलं. आहे की नाही एका मोठ्या प्रक्रियेचं एकदम सोपं उदाहरण. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या गटाकडे, आपले कथाकार म्हणजेच 5 ते 6 वर्षांची मुलं. ही मुलं आता अजून मोठ्या, अजून कॉम्प्लेक्स गोष्टींसाठी तयार असतात, जसं की एखादी नैसर्गिक प्रक्रिया किंवा चक्क एखादी गोष्ट. या वयात आपण टाईमलाईनसारख्या गोष्टी वापरू शकतो, जसं की झाड कसं वाढतं, एक छोटीशी बी, मग त्यातून आलेलं एक नाजूक रोप आणि मग त्याचं झालेलं एक मोठं झाड. हे रोजच्या कामांपेक्षा खूप वेगळं आहे आणि त्यामुळे मुलांच्या विचारांना चालना मिळते. आणि सगळ्यात मजेशीर ॲक्टिव्हिटी म्हणजे गोष्ट सांगण्याचं चॅलेंज. आपली तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आठवतीये? त्या गोष्टीची चित्र घ्यायची, ती मुद्दाम विस्कटून द्यायची आणि मुलांना म्हणायचं, चला आता ही चित्र नीट लावा आणि गोष्ट सांगा बघू.
यातून त्यांना केवळ क्रमच नाही तर कारण आणि परिणाम हेही समजायला लागतं. या वयोगटासाठी सुद्धा एक रोजची ॲक्टिव्हिटी आहे, ती म्हणजे कपडे घालणे. त्यांना आता स्वतःहून क्रम आठवायला सांगायचं. आधी काय? बनियान, मग शर्ट, त्यानंतर पॅन्ट आणि सगळ्यात शेवटी बूट आणि मोजे. त्यांना स्वतःहून हा क्रम फॉलो करायला प्रोत्साहन द्यायचं. बरं, आपण वेगवेगळ्या वयोगटांसाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज बघितल्या, पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या सगळ्याचा मुलांच्या विकासावर नेमका काय परिणाम होतो? त्यांना काय मिळतं यातून? चला, तेच आता थोडक्यात बघूया. हा तक्ता बघा, यात प्रत्येक वयोगटासाठी काय शिकायला मिळतं हे स्पष्टपणे दिलं आहे. लहान मुलं जिथे 2-3 घटनांचा क्रम लावतात, तिथून सुरुवात होऊन मोठी मुलं 5-5 गोष्टी चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावण्यापर्यंत पोचतात. ही प्रगती खूपच स्पष्टपणे दिसते. आणि आता जाता जाता एक प्रश्न सगळ्यांसाठी, आपल्या मुलाच्या रोजच्या जगण्यात घटनाक्रम शिकवण्याची अशी कोणती सोपी संधी दडलेली आहे याचा कधी विचार केलाय का? अगदी साधं जेवणाचं ताट लावताना किंवा रात्री झोपताना दिवसभरात काय काय केलं हे आठवताना. अशा अनेक छोट्या छोट्या संधी आपल्या आजूबाजूलाच असतात. आपल्याला फक्त त्या शोधायच्या आहेत.